त्यांना बोलो हे कुठे देते हार हार ते इथे द्या हार इकडे हार कुठे झेंडा रे म्हणून मागत तुला थोडी वेळ घातला मंडळ ते बेकार म्हणून जरा त्याची वाट बघत थांबलो नाही त्यामुळे मला अडचण आली झेंडा वंदनला बाबुराव मधनेरे सरांच्या हस्ते ध्वजवंदन होत आहे. तरी सर्वांनी आपल्या पायातले चप्पल काढायचं आहे आणि सर्वांनी ध्वजवंदन झाल्यानंतर आपली बुद्धवंदना पंचशील होणार आहे. तरी सर्वांनी उभा टाकून राहायचं आहे. सर्वांनी जरा बाजूला घ्या तुम्हाला सगळ्यांची व्हिडिओ चालू कटआउटमध्ये पत्रकार रिपोर्टर आहोत आणि आम्ही पोलीस दक्षता कमिटीची पण रिपोर्टर आहोत आणि आमचे सरपंच साहेब आणि आमचे रोड साहेब आणि लाटोरे साहेब आणि श्रीकांत साहेब आणि आमचे जिल्हा परिषदचे मॅडम हे सगळ्यांनी आपल्या इथं आले, जयंती साजरी केली चांगल्या प्रकारे. आमच्या महिलांनी पण खूप साथ दिला आम्हाला आणि चांगल्या प्रकारे जयंती साजरी पार पाडली. त्याच्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. वहिनी तुम्ही बोलणार आहे का? उद्योगी हां अध्यक्ष सचिव थोडंसं बरं ठीक आहे वाच. आणि आपल्या सगळ्या जनतेसाठी तर त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो व त्या सर्व जनतेकडून त्यांचं अभिनंदन करतो. तरी डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलं ते म्हणजे असं नव्हे की त्यांनी एका समाजासाठी केलं किंवा एका व्यक्तीसाठी केलं की हा माझा समाज आहे म्हणून मी ह्याच्यासाठीच करणार आहे असं काही नाही. बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक समाजासाठी, तुम्हासाठी, आम्हासाठी, यांच्यासाठी बाबासाहेबांनी दिवस रात्र झटून आपल्यासाठी हे त्यांनी हक्क निर्माण केलं. म्हणजे हक्क निर्माण केलं म्हणजे फक्त आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो म्हणून आपणच हे हक्क आपल्याला हे असं नाही की आपल्या मॅडम त्यांना आता सांगितले की त्यांचं पण बरोबर आहे, पण त्यांनी सुद्धा यांचा सहभाग उभा होतं व तसेच आपले सरपंच त्यांनी सुद्धा, कारण बाबासाहेबांमुळेच त्यांनी आज बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्यांनी सर्व काही कायदे नियम लावले म्हणून आज त्यांनी सरपंच सीटावर बसलेले आहेत व तसेच आपली मॅडम जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत ते बाबासाहेबांमुळे घडलेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिले असे की कधी मिटणार नाही, संविधान लिहिले असे की कधी मिटणार नाही. बाबासाहेबांनी तज्ञ असे केले, तुम्हा आम्हा सर्वांना उपकार असे केले, असे उपकार केले की ते कधीच मिटणार नाही, ते कधीच मिटणार नाही. असे सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला आणि कुणाला अडचण आली असेल, कुणाला काही असेल तर आपण त्याची मदत करण्यासाठी आपण कधीही उपस्थित राहणार आहोत. तरी आपल्या ह्या आणि जे आपला आज इथं लाईव्ह रिपोर्ट चालू आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे जनता की आवाज न्यूज वरती. तुम्ही सर्वांनी पाहू शकता, तुम्हाला अनेक लोक बघणार आहेत. तरी मला सर्वात मोठं म्हणजे आज ह्या व्यासपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वी जयंती या निमित्त इथं मला बोलण्यासाठी शब्दांनी थोडंसं मला सांगितले की तुम्ही आपल्या स्टेजवरती थोडंसं बोला म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार करतो. आणि मला म्हणजे खरंच आपल्या गावातले असं महिला होऊन या माळवडी गावामधले सर्व महिला, यांना महिलांना उत्साह देणारी, पुढं करणारी आपली शाहूताई कांबळे यांनी महिलांना असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला कार्यक्रम पार पाडावा लागतो म्हणून हे अवघ्या 2-4 दिवसामध्ये इतकं प्रयत्न करून ही जयंती साजऱ्याचा कार्यक्रम केला आणि खूप छान अशा पद्धतीने ही जयंती साजरी झाली. म्हणून मी शाहूताई दिलीप कांबळे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपले रेखाताई भोंगे यांनी पण त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला व इथे जे पण महिला एवढे बसले तर पूर्ण महिलांचा सपोर्ट असल्यामुळे ही जयंती साजरी झाली आहे. आणि यानंतर 4 वाजता 5 वाजता आपले भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेबांचे निघणार आहे, लेझिम खेळ आहे. तर मी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करतो की आम्हाला सपोर्ट करायचा आहे. आणि काही तर तसं पोलीस रक्षण आहे, पोलीस कमिटी पण आहे, परंतु आपली साथ गावातल्या लोकांची साथ असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून मी हा पूर्ण महिलाचं माझ्या महाराष्ट्र ग्रामीण न्यूज तर्फे त्याचं अभिनंदन करतो.
व माझ्या पोलीस दक्षता कमिटी यांच्यातर्फे मी यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या